दरम्यान आताच हाती आलेल्या माहितीनुसार 4 संशयितांवर या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे। त्यामुळे आता लातूरमध्ये नेमकं काय चाललंय असा सवाल उपस्थित केला जातोय। नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत। काल या प्रकरणी 2 संशयित शिक्षकांना एटीएसनं ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतरच आता यानंतर 4 जणांवरती कारवाई करण्यात आली आहे। 4 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर आपण पाहतोय लातूरमध्ये नीटचं संपूर्ण हे प्रकरण आणि याच प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्याचे बघायला मिळत आहे। काल या प्रकरणी लातूरमधून 2 संशयित शिक्षकांना एटीएसनं ताब्यात घेतलं होतं, चौकशी देखील केली आणि त्यांना त्यानंतर सोडून देण्यात आलं। संजय जाधव आणि जलील पठाण अशी या दोन्ही संशयितांची नावं आहेत। यापैकी संजय जाधव फरार झालाय तर जलील पठाणला पोलिसांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतलंय। या दोन्ही शिक्षकांवर लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। पोलीस सध्या संजय जाधवचा शोध घेत आहेत। या सर्व प्रकरणात आणखी काही धागेदोरे हाती लागतायत का याची चाचपणी सध्या पोलीस करतायत। या प्रकरणी आता 4 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नीट घोटाळा प्रकरणी लातूरमधून एक मोठी अपडेट। दुसरा शिक्षक फरार झालाय तर सध्या त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। तर या प्रकरणी 4 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नीट पेपर फुटी प्रकरणाचं लातूर कनेक्शन सध्या समोर आलंय। आणखी मोठं जाळं आहे का या ठिकाणी हे देखील सध्या पोलिसांकडून तपासलं जात आहे।